सगळे मंत्री 50-50 गाड्या घेऊन फिरतात त्या पूर्ण बंद केल्या पाहिजे। मतदार राजा फक्त मतदानाच्या वेळी मतदार राजा म्हणतात, नंतर त्या मतदानाच्या जे मतदान करतात ते भिकारी होतात। तुम्ही तुमचा खर्च कमी करा ना, गरिबांचा करण्यापेक्षा। जर सक्तच बसलेले लोक जर चुकीचे वागायला लागले तर अवघड आहे ना। तरुण पिढी कोणीच सोनं घ्यायला जात नाही। एखाद्या मुलीचं लग्न असेल तिथे म्हणते मला सोनं नको। या लोकांचा एवढा मोठा ताप आहे, एवढे लोक मंत्री लोकांचा, कॉर्पोरेटर या लोकांचं एवढं त्याच्यात किती खर्च होतोय त्याच्याकडे कोणी लक्षच नाही। सर, काल नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलेलं आहे जनतेला, तर हे लोकांना पटेल का? तुम्हाला स्वतःला पटतंय का? आणि याचा भविष्यात कसा उपयोग केला जाईल, काय वाटतं तुम्हाला? जरी पटत असेल ना तरी ते आता प्रॅक्टिकली शक्य नाहीये पेट्रोल डिझेल न वापरणं। कारण आता इलेक्ट्रिकच्या गाड्या तेवढ्या नाही आहेत, ज्या आहेत त्या 80% पेट्रोल आणि डिझेलच्याच गाड्या आहेत, त्यामुळे ते कमी होणं आत्ता शक्य नाही आहे। ते म्हणतात ते बरोबर, म्हणजे काही वर्षाच्या नंतर शक्य होईल। आणि सोन्याचं असं झालं की आता साली तरुण पिढी कोणीच सोनं घ्यायला जात नाही। एखाद्या मुलीचं लग्न असेल तिथे म्हणते मला सोनं नको, ते सोनं घालत नाहीत, ते सिल्वर खोटे दागिने जास्त घालण्याच्या मागे असतात असं मला वाटतं। त्यामुळे सोनं नाहीच घेणार। सर्वसामान्य जनतेच एवढं सर्व का पाठीमागं लागायचं, त्यांना सांगा पेट्रोल जा, डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा। या लोकांचा एवढा मोठा ताप आहे, एवढे लोक मंत्री लोकांचा, कॉर्पोरेटर या लोकांचं एवढं त्याच्यात किती खर्च होतोय त्याच्याकडे कोणी लक्षच नाही। सर्वसामान्य जनतेला काय कळतंय हेच आमचं म्हणणं आहे। तुमच्यावरती लावतो ना, प्रत्येक मंत्र्यावरती लाद आहे, त्याला कंपल्सरी करा। कालच्या ज्या आव्हानाला माझं खरं प्रामाणिकपणाने असं उत्तर आहे, सर्व राजकीय पक्ष, त्यातले जास्त सत्तारूढ पक्ष, त्यांनी आपापले खर्च आधी पहिले थांबवले पाहिजेत। त्याच्यानंतर जनतेच्या टॅक्समधून जे काय सभा घेतात, मोठ्या मोठ्या सभा घेतात, त्या पूर्ण बंद केल्या पाहिजेत। त्याच्यानंतर सगळे मंत्री 50-50 गाड्या घेऊन फिरतात त्या पूर्ण बंद केल्या पाहिजेत। आणि स्वतः त्यांनी आधी आपण कशी काटकसर करू शकतो स्वतः ते जनतेला दाखवावं, मग जनता काटकसर करेल असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे। जनतेला शिकवायला काय सोपं जातं, मतदार राजा फक्त मतदानाच्या वेळी मतदार राजा म्हणतात, नंतर त्या मतदानाच्या जे मतदान करतात ते भिकारी होतात। हे माझं स्पष्ट मत आहे। मी हेच म्हणते की आपलं मत जरी मांडलं नाही मांडलं तरी त्याचा काय उपयोग होणार आहे का? का नाही होणार असं वाटतं तुम्हाला? नाही, कारण कसं आहे, कुणी काही निवडून आलं तरी काही उपयोग नाही, जे आहे ते आहे। महागाई वाढतीये, सगळंच वाढत जाते, त्यामुळे काहीच उपयोग नाही। आणि महागाई खूप झालेली आहे, आणि हे जे केले त्यांनी ते बरोबर नाही केलेलं। वर्षांनी घ्या, 2 वर्षांनी घ्या, हे चुकीचं आहे ना। तुम्ही तुमचा खर्च कमी करा ना, गरिबांचा करण्यापेक्षा। आज लोकांना परवडतच नाही ना, कुठलीच गोष्ट परवडत नाही लोकांना। सोनं परवडत नाही, पेट्रोल परवडत नाही, धान्य सगळंच महाग झाले, सिलेंडर महाग झालाय, कशातच माणूस हे करू शकत नाही। आज जे माणूस महिन्याचा कमवते ते पुरतच नाहीये लोकांना। डबल कमवलं तरी तिथंच गणित तिथंच येतं ना सगळं फिरून फिरून। त्यामुळे ते खूपच महागाई त्यांनी करून ठेवलेली, म्हणजे खूपच प्रचंड महागाई झालेली। पण मोदीजी काय म्हणतात की सोनं जे आहे ते जसं विनाकारण कुणी खरेदी करत नाही सोनं, नाही, बरोबर? नाही. पण काही जण इन्व्हेस्टमेंट म्हणून पण त्याच्याकडे बघतात। तर मग आता काय करायचं की मोदीजी म्हणतात की फक्त सण समारंभ असेल तरच तुम्ही सोनं खरेदी करा, पण जी लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे बघतात, इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांकडे पैसा डबल असल्यामुळे शिवाय इन्व्हेस्टमेंट करतात का? आमच्यासारख्या सर्वसामान्य वर्गांकडे कुठला पैसा एवढा? ज्यांच्याकडे पैसा जास्त असतो ती लोक इन्व्हेस्टमेंट करतात, आमच्यासारखी लोक नाही करू शकत। मोदीजींची न्यूज जी आहे ती आलेली, डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, तर सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका, हे कशासाठी? तर देशातला पैसा बाहेर चालला आहे तो त्यांनी वाचवण्यासाठीच ही घोषणा केलेली आहे, आणि त्याच्यामुळे देशाचं फायदाच होणार आहे। आणि तुम्हाला काय वाटतं? नाही, हे मोदीजी करतायत ते चांगलंच करतायत। मोदीजी सारखा नेता अजूनपर्यंत झालेला नाही, होणार नाही। काका, मला एक सांगा की लोक असं वागतील का? म्हणजे मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे त्यानुसार लोक वागतील का? तुम्हाला काय वाटतं? लोक कसं, ज्याचं हातावर पोट येतो तर तसं वागणार नाही। ज्याला पेट्रोल बचत करा म्हणतात, तुम्ही आता आमच्या रिक्षा चालवतो, आम्ही CNG, आम्ही ते कुठं बचत करणार? लोकांना म्हणणार का 1 पॅसेंजर बरोबर 2 पॅसेंजर बसा, शेअर करा आणि तुम्ही तेवढंच विषय द्या, असं नाही लोक देणार। लोकांना म्हणणार आम्ही गाडी केली, बुक केली म्हणजे आम्ही एकटाच बुक केली म्हणजे मीच मालक झालो, असं होतं ते। त्याच्यामुळे ते चान्सेस कमी आहे। नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं आहे ते मला अगदी योग्य वाटत आहे।
मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जसा विचार केला पाहिजे की आता युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून आपण पेट्रोल डिझेलचा विचार करतो, पण इतर वेळेसही उगाच कारण नसताना बाहेर पडून पेट्रोल डिझेल वेस्ट करायचं. फिजिकली इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा गोल्ड बॉन्ड्स किंवा सिल्वर बॉन्ड्स याच्यामध्ये जरी केलं तरी तुम्हाला जे काय रेट ऑफ इंटरेस्ट मिळायचा तो मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली फिजिकली करायची काही गरज नाही आहे त्याची, ओके. असं आमचं म्हणणं आहे. आणि ते म्हणताय ते बरोबर आहे, ऍक्च्युअली काय त्यात चूक नाही आहे. फिजिकल म्हणजे ती असते ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे ना. तुम्ही उगाच Risk पण आहे. रिस्क असते. आणि सोन्याचे इन्व्हेस्टमेंट, सोनं चांदी तुम्ही जर घरासाठी घेतलं किंवा हौसेसाठी घेतलं तर ती इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यावरनं नुसतं इन्क्रीज म्हणजे तुम्ही परचेसिंग पॉवर करता, तुम्ही परचेस करता, पण इथे गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर त्याचा जास्त अफेक्ट होतो. त्यामुळे सोनं चांदीचं इन्व्हेस्टमेंट तर करू नये, इतर इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यूज खूप आहेत. पण नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं ते जनतेने मान्य केलं पाहिजे आणि एक पाऊल तसं पुढे टाकलं पाहिजे. पेट्रोल डिझेल जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बाईकचा वापर करायला हवा आहे. तुम्हाला काय वाटतं की जनता ह्या वाहनाचा पुढं वापर करेल का? म्हणजे काय हे कसं अंमलात येईल? याच्यावरती तर असं म्हणजे नाही आहे, कारण पेट्रोल डिझेल वाढभाव झाली तर बहुतच हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावरती स्थान पडणार आहे ना. माझ्या म्हणण्यानुसार तर हे याच्यावर आपण ॲग्री केलं पाहिजे आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे प्रायव्हेटच्या गाड्या आहेत तो यूज त्यांचा टाळला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त केला पाहिजे आपण, जेणेकरून काय प्रदूषण पण होणार नाही. आता येणाऱ्या वेळेमध्ये जसं आता वॉरच्या सिच्युएशन वगैरे चाललं आहे, आपल्याला माहिती आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होणारी शक्यता आहे आता यामध्ये. त्याचा पण इफेक्ट होऊ शकतो इथे. प्लस प्रदूषण आहे, गाड्यांमुळे प्रदूषण होत आहे. प्रत्येकाने पण ट्रान्सपोर्टमध्ये जर हे केलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट येते तर ते प्रदूषण कमी होईल. त्यांचं जे आव्हान केलंय ते एका प्रकारे बरोबरच आहे आणि लोक सुद्धा त्याला प्रतिसाद देतील अशी माझी आशा आहे. असं का वाटतं? हो, कारण की अननेसेसरी स्पेंडिंग जे होत होते ते कर्ब करून जो पैसा बाहेर जात होता तो इंडियामध्ये जास्ती यूज झाला तर तो जास्तीच फायद्याचा आहे, लोकांच्याच फायद्याचा आहे. अंमलात येऊ शकतं जर सगळ्यांनी केलं तर, पण जर सक्तच बसलेले लोक जर चुकीचे वागायला लागले तर अवघड आहे ना. तुम्ही 10 वर्ष तुम्हाला सत्ता दिले, आता 11 वर्ष झाली, तुमचं फेल्युअर आहे की तुमचं इंटरनॅशनल लेवलला तुमचं कनेक्शन काहीतरी चुकत चाललेत की डिसिजन असतील किंवा जे संबंध आहेत ते बिघडत चाललेत काहीतरी. आणि तुमचे जर अंतर्गत जर तुमचे नेते लोकच जर असे राहत असतील की लोकांना सांगायचं नाही आपण उधळपट्टी करायची. आपण लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत आणि मी तुम्हाला आता विचारते की मोदीजींनी जे भारतातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त करा, सोनं खरेदी करू नका, हे असं बरंच त्यांनी अपील केलेलं आहे आपल्याला. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही असं वागणार आहात का? आणि नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही तसं वागणार आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि द ऑड इव्हनला सबस्क्राईब नक्की करा.